सकाळ सकाळी बापले गेले होते वरच्या घरात. अद्विकला माती खेळायला भेटती म्हणून तो पण गडबडीने पळत जातो आणि घरातलं सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि झाली आमच्या घरात एकदाची फराळाला तयारी. म्हणजे चिवडा बनवायचा होता. सासूबाई चिवडा बनवतात, आपण तेवढी थोडीफार मदत करायची, कारण येत तर काय आपल्याला नाही, मग तेवढीच मदत केली तर आपलं पण नाव येतं ना. अनुजाने पण चिवडा बनवला, त्याच्यामुळे थोडीफार मदत करायला जायचं. तर मस्त इथे मुरमुरे वगैरे चाळून घेतले, म्हणजे आईना बाकीची तयारी करत होत्या तोवर म्हटलं मुरमुरे चाळून घेऊया. आणि अद्विक नाही तर झोपला होता, म्हणजे बापलेकाच्या झोप चालली होती मस्त. आणि आईने सगळी इथे तयारी करून ठेवली होती. सगळं शेंगदाणे वगैरे सगळं फ्राय करून घेतलं होतं. फक्त राहिलं होतं ते फोडणी द्यायचं मसाले वगैरे टाकून आणि झाला चिवडा. म्हणजे चिवड्याचं काय अवघड काम नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर चिवडा बनवायला घेतला. आणि आमच्या घरात ना चिवडा आणि चकली खूप आवडीने खातात, त्याच्यामुळे पहिला नंबर चिवड्याचा होता. तर सगळं असं आईने ना मसाले वगैरे टाकून भाजून घेतलं आणि टाकलं त्या मुरमुऱ्यामध्ये. तर मस्त सगळं मिक्स केलं. आता आमच्याकडे तर असाच चिवडा बनवतात, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, त्याच्यामुळे आमच्याकडे असाच बनवतात. आणि चिवडा बनवून झाला की लगेच ना आमच्या आईने ना चकलीची भाजणी करायला घेतली. म्हणजे चकलीसाठी लागतं ना पीठ, ते सगळं तांदूळ वगैरे भाजून घेतलं. आणि जाऊबाईचं इथं ना खोबरं खिसायचं चाललं होतं, कारण आमच्यात ना खोबऱ्याच्या करंजा खातात, त्याची तयारी चालली होती. आता त्या चकल्या करंजा कधी बनवायला भेटतात काय माहिती, कारण आमच्या साहेबांचं दुखायला लागले, ताप वगैरे यायला लागला त्याला, त्याच्यामुळे. आणि मोठ्या जाऊबाई गेल्या होत्या बाहेर, मग त्या येताना ना भाजी घेऊन आल्या होत्या. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.